माजी मंत्री सदाभाऊ खोत आपल्या सोबत आहेत. ते दौंडमध्ये एका कोर्टच्या केस संदर्भात आले होते. नेमकं बीडच्या पालकमंत्री पदावरून संपूर्ण राजकारण सध्या सुरू आहे. अजित पवारांना मिळण्याची शक्यता आहे. नेमकं तुम्हाला काय वाटतं, त्यांना मिळावं की? मला वाटतं की पालकमंत्रीपद बीडचं कुणाला मिळेल, कुणाला मिळावं हा काही विषय आमच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे असं मी समजत नाहीये. परंतु बीडमधली गुन्हेगारी पूर्णपणे संपली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं प्रस्थापितांनी निर्माण केलेली ही एक समांतर व्यवस्था आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वर्षानुवर्ष अनेक घरांनी ही राजकारणामध्ये पुसली गेली आणि त्यांनी स्वतःची एक समांतर व्यवस्था गुन्हेगारीची या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं तयार केली आणि त्या गुन्हेगारीच्या माध्यमातून गावगाड्यावरती वचक ठेवणं, सामान्य माणसाला धाक दाखवणं आणि सत्तेच्या चाव्या आपल्या हातामध्ये ठेवणं हे वर्षानुवर्ष होत चाललेलं आहे. बीड हे एक हिमनगाचं टोक आहे. असे अनेक बीड या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ते खऱ्या अर्थानं मी या सरकारच्या समोर आव्हान आहे. जसं देवाच्या काठीला आवाज नसतो तसं मी अपेक्षा व्यक्त करेन राज्याच्या मुख्यमंत्र्याकडून की देवाभाऊच्या काठीला जरी आवाज नसला तर महाराष्ट्रातली गुंडागर्दी आणि महाराष्ट्रातले गुंड जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत महाराष्ट्रात राहता कामा नये. त्यांनी इतर राज्यामध्ये पलायन केलं पाहिजे. अशा पद्धतीची व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये भविष्य काळामध्ये उभा करावी लागेल. सरपंच खून प्रकरणी अद्याप 3 जे आरोपी आहेत ते आले नाहीत. सुदर्शन जे असेल आणि इतर जे काही आहे तर त्याबद्दल सरकारी यंत्रणा कुठं कमी पडते का त्यांना शोध घेण्यासाठी? मला महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेवरती खरोखर विश्वास आहे. कारण आमची जी पोलीस यंत्रणा जी आहे ते प्रचंड कार्यक्षम आहे. अनेक वेळा आमच्या पोलिसांनी शौर्य दाखवलेलं आहे. मला वाटतं की त्यांना थोडी पूर्ण मोकळीक द्यावी आणि ती अशी मोकळीक द्यावी जशी योगींनी उत्तर प्रदेशमध्ये पोलीस विभागाला जी मोकळीक दिलेली आहे ती मोकळीक दिल्याशिवाय मस्तवाल लोकांचा हा मस्तवालपणा जाणार नाही अशी माझी भूमिका आहे. कुणामुळे हे मोकळीक मिळत नाही किंवा त्यांना यंत्रणेला काम करता येईल काय नेमकं? मी काय म्हटलं की 50 वर्ष पोलीस यंत्रणेला हाताला धरून, गाव गाड्यातील फाळकूट दादांना हाताला धरून, शहरातल्या गुंडांना हातात धरून या महाराष्ट्राचं सत्ताकारण ज्या काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं चालवलं त्याचं हे गोड फळ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सामना वृत्तपत्रात जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे त्यांच्या या कारभाराविषयी. नेमकं काय वाटतं? काय आहे की सामनावाले आणीबाणीमध्ये सुद्धा इंदिरा गांधीचे कौतुक करत होते. त्यामुळं ते नेमकं कुणाचं कौतुक करतील याचा भरोसा नाही. कारण सामना कोण खेळतं? ज्याच्याजवळ खिलाडूपणाची वृत्ती असते, ज्याच्याजवळ खेळ असतो तो सामना करत असतो. काय यांचा सामना झालेला नाही, यांची सगळी अक्षर उलटी झालेली आहेत. काय त्यामुळं मला वाटतं की त्यांच्याकडं फार वैचारिक दृष्टिकोनातून किंवा गांभीर्यानं पाहण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. मुख्यमंत्री झाले म्हणून त्यांच्यावर कौतुक करतात का? कारण यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्या सामन्यातून मोठमोठ्या टीकाही देखील करण्यात आल्या. कसं आहे, राजकारणामध्ये असो नाहीतर कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, जो जेता वही सिकंदर असतो. काय त्यामुळं ज्यांनी जी बाजू धरून तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं, खऱ्या अर्थानं महाराष्ट्र उभा करण्याच्या ऐवजी महाराष्ट्र रसातळाला नेण्याच्या दृष्टीनं काही या राज्यामध्ये जातीय समीकरण निर्माण झाली. काय आणि तीच माणसं जर आज चांगलं बोलायला लागली असतील तर मी एवढंच म्हणेन शोभ बोलणाऱ्या, दुसऱ्या याच्यापेक्षा शब्द असू शकत नाही. अजित पवारांच्या मातुश्री आहेत आशा पवार यांनी अजित पवार आणि शरद पवार एकत्र यावे यासाठी साकडं घातले देवाला पांडुरंग चरणी. तुम्हाला काय या सगळ्या एकत्र येतील? मला वाटतं ती वेगळी आहेत असं मला वाटतच नाही. आता ते कुणाकुणाला ती वेगळी आहेत वाटतं हा ज्याचा त्याचा
समजण्याचा भाग आहे, ती एकत्रितच आहेत. लक्षात, प्रॉब्लेम आहे गावगाड्याचा, प्रॉब्लेम आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा. काय त्यांना झुंजत ठेवायचं आणि सत्तेची फळं वर्षानुवर्षे ही घरं चाकत आलेली आहेत. काय ताटात सांडलं काय आणि वाटीत सांडलं काय, त्यामुळं त्याच्यात काही फार वेगळं आहे असं मला वाटत नाही. मग एकमेकांच्या विरोधात मोठ्या टीका केल्या जातात, हे सगळं दिखाव आहे असं तुम्हाला वाटते का? टीका टिप्पणी काय आहे, आमचं बी बांधाला बांध असतो, आमची बी भांडणं लागतात. तू 4 पेंड्या माझ्यातल्या काढल्यास, तू 4 पेंड्या माझ्यातल्या काढल्यास. तसं हे राजकारण म्हणजे ह्यांचं शेत आहे, शेतातल्या ईशावरनं ह्यांच्या टीका टिप्पणी आहे. त्या खळं हाणायला दोघांचं बी धोरण एकच आहे, त्यामुळं काही फार वेगळं आहे अशातला भाग नाही. शरद पवार आणि छगन भुजबळ आज एकाच मंचावर येणार आहेत एका पुतळ्याच्या अनावर संदर्भात. नेमकं काय वाटतं, ते नाराज आहे आणि त्यात शरद पवारांची एकत्र एका मंचावर असणं? मला वाटतं राजकारणामध्ये ही जी मंडळी आहे ही पैरकरी आहेत. जसं गावात आमचा पैरा असतो, तुझी बैल 4 दिवस मला नांगरायला दे, माझी तुला देतो, तसं हे यांचं राजकारण म्हणजे शेत आहे. आता हे आली असतील बाबा, जरा आपल्या बैलांना काम कमी मिळायला लागलंय दोघांच्या बी, काय करूया, शेत जरा वाढवायला लागतंय. ह्यावेळी वाट्यानं शेत मिळालेलं नाही महाराष्ट्राचं, मग बसतील विचार करायला. त्यामुळं मला वाटत नाही की ह्यांचा तो परमनंटली व्यवसाय आहे. त्यामुळं आपणच त्याला असा वातावरण तयार करतो की एक यायला लागले म्हणजे काही भारत पाकिस्तान आहे का तो एक येतील काही तर आता वेगळं होणार आहे, काही होत नसतं. एकत्र येऊन काय होत नसतं अशा प्रकारची फरकर भूमिका जी आहे ती सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, दौंड.